होईल. हट्टी व तापट मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हातात हातपंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलांना वारा घालावा. तापट व हट्टी मुले शांत होतील. स्वयंपाकघरातील वास्तुदोष. स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत दोन मोरपीस बांधावेत. शत्रू मित्र बनण्यासाठी. पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे. लहान मुले रात्री घाबरणे. चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही. घराच्या प्रगतीसाठी. घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी येईल. देवघर. आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळवण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे. सुखमय जीवन. वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुख शांती निर्माण होऊन चिंता दूर होतात.